आता आपण आहोत मुंबई गोवा हायवेवर आणि आम्ही चाललो आहे आता कंपनीच्या बसमध्ये. आणि तुला बाहेरचा नजारा दाखवतो मला बघा. म्हणजे पाऊस काय कमी पडायचं नाव घेत नाही. हे बघा. तर नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. आणि आता आपण उतरलो आहे पेनमध्ये आणि फुल पाऊस पडतोय. हल्ली पण पाऊस पडतोय, तुम्हाला दाखवतो मग. आणि बसमध्ये पण तुम्हाला दाखवलं मी नजारे बाकीचे साईडचे. आणि आता पण इकडे खूप पाऊस पडतोय ट्रेनमध्ये. आता चाललो आहे मी घरी आणि बघू शकता गाड्या बिड्या काय नाहीत रोडवर. हे बघा माझ्या मागं. आणि आता आपल्या समोर बघा, तुम्ही समोर बघू शकताय. तर अजिबात नाही, म्हणजे पूर्ण सगळं अंधार झालेला आहे पूर्ण. हे आता मी आहे रायगड बाजारजवळ पेनमध्ये. आणि बघू, आणि मी सेफ्टी शूज घातलेच आता कंपनीतून काढून आलेलो बसमध्ये आणि आता घातलेले बघा. तर मला वाटतं की आपले सेफ्टी शूज पण भिजणार आहे आणि पॅन्ट पण भिजणार आहे. काय आज खरं नाही बाबा, फुल पाऊस पडतोय नुसतं राडा. तर पुन्हा एकदा पाऊस जास्त वाढलेला आहे. लयच पाऊस पडायला लागला आहे, नाही म्हणजे मारण्याचा पाऊस पडायला लागला. आणि मी काय कॅमेरा आपला आणलेला नाही, त्याच्यामुळे मोबाईलमध्ये शूट करतोय. आणि पाऊस वाढला आहे लय म्हणजे आता भिजणार आहे बहुतेक मी वाटते मला. चला वडापाव घ्यायचे आपलं, वडापाव. आता आपण घेतो 2 पार्सल वडापाव गरम गरम. आणि पाऊस बघा किती पडतोय इकडे, पूर्ण साचलंय पाणी त्या साईडला या साईडला. हे आपले गरम गरम वडे रेडी झालेत. मी 2 पार्सल घेणार आहे. मला हे 2 पार्सल घेतो. मुसळधार पाऊस असो तर कसला पाऊस असो, चालती गेली तरी चालेल, पण पूर्ण भिजलो तरी चालेल. पण वडापाव खायचा म्हणजे खायचं. आणि पूर्ण भिजलोय मी ऑलरेडी. ठीक आहे, तू चालेल, पण वडापाव खायचा आहे. या नादामध्ये माझे दोन्ही शूज घेतले. तेव्हा पाणी गेलं पूर्ण याच्यामध्ये, शूजमध्ये पाणी गेलं. पॅन्ट पण पूर्ण भिजली आहे सगळी पूर्ण. ह्या शूजमध्ये पण पाणी गेले. आता कंपनीला जायला होणार लफडा सगळा. अशी अवस्था आहे चालतीच्या नादामध्ये. खरं चालती गेली. मंडळीनं बाहेर पडतं एकदम मेघगर्जन असं पाऊस. आणि त्या पावसामध्ये आपण आणले 2 वडापाव. आणि वडापाव खाण्याची एक मजा वेगळीच असते पावसात. आणि सगळे कांड झालेत माझ्यासोबत, तरी पण वडापाव झालं. तर इथपर्यंत बघितलं. आपल्या इंस्टाग्राम हँडलला फॉलो करा, छत्तीसगड ब्लॉग्सला. आणि तुमचे आभार सर्वांचे. चला भेटू पुन्हा एकदा मिनी ब्लॉगमध्ये. धन्यवाद.